राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्याबरोबर आहेत. दत्तात्रय भरणे जी आज शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भात प्रस्ताव सरकारकडनं मांडण्यात आलेला आहे आणि चर्चा घडवून आणणार आहेत, कारण की सातत्यानं विरोधी बाकांच्या सदस्यांकडनं सांगण्यात तुम्हाला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करते. शेतकरी आज अडचणीत आहे आणि या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हवामान बदलामुळं कधी पाऊस जादा पडतोय, कधी गारपीट होते, कधी दुष्काळ पडतोय आणि ह्यातनं सुद्धा माझ्या त्या शेतकऱ्याला कुठं मदत झाली पाहिजे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझा जो अडचणीत आलेला शेतकरी, या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी मदतीची घोषणा केली. त्याप्रमाणे साधारणतः 34-32 GR काढून साधारणतः 21-21.5 कोटीच्या आसपास राज्य सरकारने आमच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. अजूनही काय मदत देणं बाकी आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज आपण जो प्रस्तावाबद्दल बोलताय, या प्रस्तावावर चर्चा आता काल थोड्या वेळ सुरू झाली, आज त्यानंतर सुरू होईल. परंतु जे राज्य सरकारने ह्या वर्षामध्ये जे शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये होईल. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की या अडचणीला शेतकऱ्याला शेवटी साधारणतः ज्या कर्जमाफी शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी आहे, आमच्या स्वतः सगळ्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत असं आम्ही जाहीर केलं होतं. त्या आश्वासनाप्रमाणे आम्ही तुम्हाला माहिती आहे की परदेशी साहेब अधिकाऱ्यांच्या नावाची एक कमिटी या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये केलेली आहे. साधारणतः या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो रिपोर्ट अहवाल आमच्यासमोर येईल आणि त्या बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा करून कुठली गोष्ट दिल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा जास्त होणार आहे आणि साधारणतः 30 जून पूर्वी साधारणतः संपूर्ण शेतकऱ्यांना ही कर्जमाफी ही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाईल. आणि निश्चित प्रकारे मी हे शेतकऱ्यांना अधिक मदत होईल प्रयत्न आमचा राहील. नाना पटोले म्हणतात की दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातले कसले निर्णय हे सरकार घेते, कारण की स्थानिक स्तरापर्यंत मदतच पोहोचली नाही. पटोले साहेब काय म्हणतात मी त्या बाबतीत वक्तव्य मी काय बोलणार नाही, कारण पटोले साहेब हे सिनियर लीडर आहेत. त्यामुळे पटोले साहेब शेवटी विरोधक म्हणून म्हणणे, त्यांनी त्यांचं काम करायचं असतं, आम्ही आमचं काम करायचं असतं, त्याप्रमाणे ते कदाचित बोलत असावेत. परंतु मी म्हणतो आपण कागदावरच पहा, मदत किती केली ते पहा, GR किती निघाले ते पहा, शेतकऱ्याला मदत किती केली ते पहा. आणि आज खरंच सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार आहे. 18 पासून या जमिनीवरती डोळा अजित पवारांचा होता. या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे आणि अधिक खुलासा करायचा असेल तुम्ही अजितदादा पवार साहेबांना विचारू शकता. आणि अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केल्यानंतर त्यानंतर मी खुलासा करणं हे बरोबर नाही. परंतु टार्गेट केलं जातं का अजित पवारांना राज्याच्या आता टार्गेट म्हणण्यापेक्षा या बाबतीमध्ये एकदा अजितदादा पवार साहेबांनी खुलासा केल्यानंतर मी एवढा कुठला मोठा नेता नाही आहे, दादांनंतर मी खुलासा करणं या बाबतीमध्ये दादा कधी ह्यामध्ये राष्ट्रवादीलाच टार्गेट होतंय का, कारण की छगन भुजबळ असतील. नाही, असं टार्गेट वगैरे कुठल्या राष्ट्रवादी वगैरे असं कुठलं नाही आहे आणि हे करत विनाकारण हा समज गैरसमज किंवा काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न आहे. या बाबतीमध्ये जे आहे त्याची चौकशी होईल आणि चौकशी जे दोषी निघतील किंवा चौकशी निष्पन्न होईल ते पुढे त्या बाबतीत निर्णय होईल. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात आपलं मत जे आहे ते आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.